राहुल गांधींनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप। दिल्लीतील काँग्रेसच्या संमेलनात राष्ट्रगीत सुरू झाल्यावरही राहुल गांधी स्तब्ध उभं न राहिल्याचा दावा। निवडणूक आयोगाने अभ्यास करून धनुष्यबाण आम्हाला दिला, जनतेने विश्वास ठेवून आम्हाला मतदान केलं, कौल दिला। शिवसेनेच्या सुनावणीवरून प्रतापराव जाधवांचं विधान तर संजय राऊत यांच्या तोंडात येतं ते बोलतात अशी ही टीका। नाही, आता हे बघा, संजय राऊताच्या बद्दल मला वाटतं काही जास्त बोलण्याची आवश्यकता नाही। त्याच्या तोंडामध्ये येईल ते बोलत असतात, पण निश्चितपणानं एक चांगला निर्णय निवडणूक आयोगाने दिला आणि विशेष म्हणजे निवडणूक आयोगाचा निर्णय जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब केले। मनोज जरांगे बिनडोक माणूस, भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांचा घणाघात। बावनकुळेंवर खालच्या पातळीवर केलेलं वक्तव्य अशोभनीय, रामदास तडस यांची टीका। जरांगे पाटील एक बिनडोक माणूस आहे, त्याला जर मराठा समाजाचं आरक्षण पाहिजे तर या पद्धतीचं होत नाही। बावनकुळे साहेब ओबीसीचे नेता आहे। गडचिरोलीतील आश्रमशाळेमध्ये सर्पदंशाने 3 मुलींचा मृत्यू, घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा। माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पुरके यांची मागणी। पालकमंत्रीपद याच्यासाठी स्वीकारलं की ते प्रचंड मोठं माइन्स तिथे ओपन झालेले आहे। मिनरल मोठ्या प्रमाणात पैसे खाण्यासाठी त्यांनी पालकमंत्रीपद स्वीकारलेलं आहे। परंतु माझी विनंती आपल्याला हे, जसे तुम्ही पालकत्व स्वीकारता तशाच प्रकारे पालकाची चूक झाली असेल तर नैतिकता म्हणून, त्यांनी नीतिमत्तेची चाळ म्हणून त्यांनी राजीनामे द्यावे। बीडमध्ये विजेची तार तुटून शेतकरी महिलेसह गायीचा मृत्यू। बीडच्या सावरगाव घाटमधील घटना। सीताबाई जगताप असं मृत महिलेचं नाव। घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये महावितरण विरोधात तीव्र संताप। सांगलीच्या शामराव नगरच्या भागामध्ये पावसाच्या पाण्यामुळे तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे। साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान यासाठी नागरिकांकडून उद्या प्रतिकात्मक होड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। कल्याण डोंबिवलीतील खड्ड्यांच्या समस्येवरून अनोखा बॅनर चर्चेत आहे। खड्ड्यातून सायकल चालवा आणि खड्ड्यांची माळ जिंका अशा आशयाचे बॅनर आहेत। नागपूरच्या आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। महाराष्ट्र सरकारने एक GR काढला, त्यात वसतिगृह प्रवेशाची मर्यादा 26 वर्ष केली, ती वयोमर्यादा वाढवण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। जळगावमध्ये जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। गुणधर्म असलेल्या रानभाज्या घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। जळगाव शहरातील मेहरून तलावाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। तलाव 78% भरलाय। पावसामुळे तलावाच्या पाणीसाठ्यामध्ये जवळपास 30% वाढ झाली। नागपुरात महिलेचे दागिने लुटणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली। नंदनवन पोलिसांना यश आलंय। आफताब उर्फ फहीम अहमद शेख असं आरोपीचं नाव असून तो संभाजीनगरचा रहिवासी आहे। संभाजीनगरच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कृती विभागाची धाराशिवमध्ये मोठी कारवाई। तेरणा नगर ढोकी परिसरामध्ये गांजा चरससह 61,99,000 मुद्देमाल जप्त।